जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आपण चालले होते आज आपल्या शेजारच्या सुभाषबाबाबरोबर त्याच्या वावरामध्ये, कारण की त्याच्या वावरामध्ये चालू होती ट्यूबवेल मारणी. आम्ही आले ट्यूबवेल पाहायला, तिथल्यात तर पाणी बी लागून गेलं. म्हटलं वायर चांगली गोष्ट आहे, इकडे पाण्याची काही कमी नाही म्हटलं. आणि आपले सुभाषबाबा त्याचंच वावर आहे. ह्या ट्यूबवेलला अडी 300 फुटावरच पाणी लागून गेलं आहे. पाणी बी चांगलंच लागलं आहे, काही वांधा नाही येणार यायला. कितला बाग लावा आले बो ट्यूबवेल पाहून घरी आले. आपला संध्याकाळी आरतीचा टाईम झाला. मग काय आपल्या वाड्यातून तोडलं गुलाबाचं पिवळं फुल आणि निघाले मग तिथे मंदिरात जायले. आले बो मंदिरात न गुरुदत्ताच्या चरणी केलं मग गुलाबाचं फुल अर्पण केला, आशीर्वाद घेतला. आणि आज होते प्रसादामध्ये मोतीचूरचे लाडू. मग काय बो हे इकडे लाडू आले मोडून डबल लाडू बनत होते. म्हटलं चांगली गोष्ट आहे बुवा, करा. आरती झाली, घरी आले आणि रात्री 8:15 8:30 वाजता आमच्याकडे व देवाचं पाणी चालू झालं. म्हटलं वा यार, पहिले मोसम बदलायला 3 महिने लागत, आता 3 घंटे लागतात. सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळ्यानं, संध्याकाळी पावसाळा. सगळे तिघी मोसम डायरेक्ट एकाच दिवसात पाहायला भेटून जातात. आता तुमच्याकडे पडलं असेल पाणी तर कमेंट कर जा ना. चला मग आजसाठी एवढंच. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.